वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। कैलासराना शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाता कारण्य सिंधू भवदुःखहरी तुझवीन शंभो मदकोनतारी। सगळ्यांनी आता भजन करायचं आहे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 गुरु स्वामी जनार्दन 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरी जय जय राम नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय महामंडलेश्वर भगवान की जय पार्वती पदे हर 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 महादेव उमापति भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय चौथा दिवस
4 दिवस कसे चालले आपल्याला कळत सुद्धा नाही. कारण शिवकथेचा आनंद तितका आहे. कारण शिव म्हणलं की माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज 4था दिवस, त्यानिमित्ताने तुमच्या सर्व मायबापांचं मला दर्शन झालं, हे मी माझं महत्भाग्य समजते. त्याचबरोबर आम्हाला साथ देणारे नलवडे महाराज यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. त्याचबरोबर या ठिकाणचे जावई आणि आमचे इतके जवळचे संबंध असणारे बोंबले महाराज यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमचे पवार महाराज, मोरे महाराज यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर बाबा पण छान साथ देतात, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर साऊंड सिस्टिंगवाले भाऊ यांनाही कोटी कोटी धन्यवाद. यांनी पण छान साथ देऊ लागले. यांच्या मी कालच सांगितलं, एका मशीनचे 10 मशीन हो असा आमचा आशीर्वाद आहे. कारण फक्त सर्वांना चांगला आवाज देत जा, कीर्तनकाराला, कथेवालेला. कारण जो आवाज म्हणजे प्राण आहे कीर्तनकाराचा, शिवकथेवाल्याचा, व्यासपीठवाल्याचा. किती वरडला ना आवाज जरा नाही आला तर ते काहीच करू शकत नाही. कारण हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम ते करतात, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा हरीची तसे भक्ती. कारण तुम्ही समोर नसले तर मी तरी शिवकथा कोणापुढे सांगन. तर तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. कारण या ठिकाणी येण्यासाठी खूप काही पुण्य लागतं. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. बहुत सुकृत लागतं. मंडपमध्ये येण्यासाठी बहुत सुकृत लागतं. सहजासहजी आपल्याला येता येत नाही. याला अनंत जन्मीचं पुण्य लागतं. पुण्य असल्याशिवाय आपण या मार्गात येऊ शकत नाही. नाही तर भरपूर लोकांना वाटतं मी 4 धाम करावं, मी काशी करावं, मी सप्ताहामध्ये जावं 7 दिवस. परंतु पाप जर आडवं येत असलं ना तर येता येत नाही. कारण हा सगळा संचिताचा खेळ आहे, पुण्याचा खेळ आहे. हॅलो. त्याचबरोबर तुम्ही आम्ही खरंच भाग्यवान आहोत. या ठिकाणी शिवकथा चालू आहे. आणि खरं तर इथलचे खरंच सर्व महिला मंडळ, खरं तर आमचं महिला मंडळ जास्त आहे, त्यांच्या नावाने एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. कारण हे महिला मंडळाचं पुण्य माणसाचं पाठीमागं असतं. माणसांना आता वेळ नसतो, म्हणून काही कारणानिमित्तानं त्यांनाही पण कामं असतात. परंतु तुमचं पुण्य त्यांच्या पाठीमागं असतं. तुम्ही जरी पुण्य केलं तर ते पुण्य आपल्या लेकरा बाळाला कामं येतं. आपल्याला घरात जे काही अडचणी असतात त्या दूर होतात केवळ तुमच्या परमार्थमुळं. म्हणून नाही जरी माणसांना वेळ मिळाला तरी स्त्रियांनी परमार्थ आता करा म्हणून सांगायची गरज राहिली नाही. कारण आमच्या मिश्रा महाराजांना कोटी कोटी धन्यवाद द्यावा लागेल. त्यांनी खूप असं महादेव बाबाकडं महिला मंडळ वळवलेलं आहे. त्याचबरोबर आमचे तरुण छोटे छोटे लेकरं ते सुद्धा खूप ओळवलेले आहे. आज ही संस्कृती जागी होणं खूप महत्त्वाची होती. हे लेकरं तर कधीच मंदिरात येत नव्हते, छोटे छोटे लेकरं. परंतु आज छोट्या छोट्या लेकरायला मध्यम जे आहे तरुण वर्ग ते सुद्धा खूप मंदिरात यायला लागले. म्हणून अजून तुमच्या ह्या कोपऱ्यात सुद्धा छान महादेवाचं मंदिर होईल बरं का. छान असं मंदिर करायचं महादेवाचं, व्यवस्थित होईल. कारण महादेवाचं मंदिर तिथं आहे, मूर्ती पिंड वगैरे आहे, तरी पण अजून त्याला छान असं करून घ्या. कारण महादेव आपल्या तिथं पाहिजेच आणि त्यांना निवासस्थान एकदम छान पाहिजे.
करून घ्यायचं ते, कारण खूप महत्त्वाचं आहे. आपले लेकरं बाळं बाहेर गेले नाही पाहिजेत, इथंच आले पाहिजे पाणी टाकायला. उद्याची संस्कृती ही जागी झाली पाहिजे. आज आपण किती दिवस आहे, परंतु पुढची पिढी आपली चालली पाहिजे. आणि लेकरं घडले तर पुढं तुम्हाला अडचण येणार नाही, कारण सगळे आता ही पुढची पिढी सुधारणं महत्त्वाची आहे. म्हणून ह्या ठिकाणी आज खूप असं महादेवाचं लग्न आहे ना, त्याच्यामुळं आपला मंडप आताच भरलेला आहे. सगळ्याला आनंदच वाटतो ना, लग्नाला जायचं म्हटलं तर सगळ्याला हौस असते, आपण गेलंच पाहिजे. आणि बऱ्याच जणी तर कालच्या शब्दाचं पालन केलं, लाल साड्या घातल्या. पण काहींना वाटलं ताईचं सांगायचंच काम आहे, बऱ्याच जणींना घातल्या लाल साड्या. छान आहे, छान आहे. ज्यांना घातल्या त्यांना कोटी कोटी धन्यवाद, ज्यांनी नाही घातले त्यांना डबल धन्यवाद. मला मंडळाला एक निमंत्रणाची विनंती, समोर येऊन बसावं, पुढं सारखं पुढं सारखं पाठीमाग लोक त्याला जागा नाही. माग आहे ना, ऊन लागतं त्यांना. आपले महिला मंडळ पुढे या, समोर येऊन बसावं, थोडं महिला मंडळ थोडं पुढं सारखा, पुढं सरकार. कारण आहे ना, मागून येणार नाही, जागा राहत नाही, ऊन लागतं तिकडून. तरी बरं आपली सूर्यराजाची आपल्यावर कृपा आहे, जास्त ऊन काही पडून नाही लागलं म्हणून बरं आहे, जास्त गरमी व्हायचं काम नाही. थोड्या थोड्या पुढं सारखा. आज लग्न आहे, आज खूप आनंद लुटायचा आहे आपल्याला. अरे बाप, वरती बसवा त्याला. इथं बसवा, ये बाळा इथं. हा? हाव का? देवा महाराज, संतोष देवा महाराज यांनाही कोटी कोटी धन्यवाद. बरं झालं, आपल्याला लग्नासाठी पाहिजेच होते ते. जे महादेव बाबाला किती काळजी बघा बरं, त्यांना बरोबर पाठवलं देवाने. इथं लग्न आहे, आज तुम्हाला जावंच लागेल. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी देते. आपल्याला आता चिंता राहिली नाही लग्न लावायची, कारण देव बाप्पा पाहिजेच आपल्यासारख्याला. जरी मंगलाष्टक येतात पण त्यांची गरज आहे आणि ते पाहिजेच. खूप आनंदाची गोष्ट आहे, महाराज या ठिकाणी आले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आज आपल्याला आनंदच लुटायचा आहे. आमचं चिल्लर पार्टी पण भरपूर आलेली आहे. चला आनंद लुटून घ्यायचा आहे आपल्याला. लाईट गेलेली का? लाईट गेली? हॅलो, लाईट आहे ना? मग यांच्या दोन्हीचा आवाज जास्त कर भैया. छान पावले खेळा, सगळे जण पावले खेळा.
आणि शिव सतीचा जन्म होण्यासाठी दक्ष राजाने 3000 वर्ष तपश्चर्या केलेली. किती? 3000. आपल्या गर्भामध्ये बाळ राहिल्यावर आपण किती तपश्चर्या करतो? बाळावर संस्कार चांगले होण्यासाठी गर्भधारणा जर झाली तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. विठोबाचे सतत भगवंताचं चिंतन आपण केलं पाहिजे. का नाही माझी माऊली जन्माला येणार? का नाही नाथ बाबा जन्माला येणार? पण तेवढी तपश्चर्या करावं लागते. आपण जरा सरका गर्भधारणा झालेली आहे आणि आपण जरा टीव्हीवर मालिकाच बघत राहिलो तर खरंच बाळ चांगलं जन्माला येईल का? मग त्याचं चालन वरातीत बजाव, काय म्हणन ते, बजाव. बाळ जन्माला चांगलं येण्यासाठी ज्ञानेश्वरीचं पारायण करत जा. ज्यांना समजा गर्भधारणा झालेली असली त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण कधीच सोडायचं नाही. पुढं भागवत कथा चालू आहे, कुठं शिवकथा चालू आहे, कीर्तन आहे, हरिपाठ आहे. सतत त्या बाळाच्या कानावर नामस्मरण चालू पाहिजे. मग ते बाळ किती जन्माला येतं बघा तुम्ही. कारण बाळ जन्माला चांगलं यावं असं जर वाटत असन तर आपण धार्मिक कार्य सतत करत राहिलं पाहिजे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. आपण भगवंताचं नामस्मरण करीत राहिलं तर निश्चित बाळ जन्माला चांगला आल्याशिवाय राहत नाही. आता ही राजा होता दक्ष राजा, परंतु मुलगी चांगली जन्माला येण्यासाठी त्याने 3000 वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळेस सती जन्माला आली. नंतर सतीचा विवाह झाला. नंतर शिव आणि सती अगस्त्य ऋषीच्या डोंगरावर गेले. कशासाठी? कथा ऐकण्यासाठी. हे त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी गेल्याच्या नंतर आता हे किती कोण होते? महादेव बाबा होते. अगस्त्य ऋषीने लगेच उठून यांना वंदन केलं, पण सतीला विश्वास बसला नाही. सतीला वाटलं आपण ज्यांची कथा ऐकायला आलो तेच आपल्या मालकाला वंदन करतात, हे काय कथा सांगणार आहे. तिचं काही लक्ष लागलं नाही. महादेव बाबाने 7 दिवस कथा ऐकली, पण सतीचं लक्ष लागलं नाही. आपलं जरा कथेत चित्त नाही लागलं तर आपण कथेत असून उपयोग. सगळं चित्त कथेत पाहिजे. नाही तर मी सांगितलं तुम्ही आले इथं कुलुपीला झटका दिला का नाही हे तुमच्या डोक्यात असलं तर तुम्हाला शिवकथेचं फळ भेटणार नाही. कारण आपलं चित्त सगळं कुठं पाहिजे? ज्या ठिकाणी आपण गेलो ना त्याच ठिकाणी चित्त पाहिजे. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. हे चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ.
मग आपला जाऊन पण उपयोग नाही. एका बाईची सुई हरवली आणि सुई हरवल्याच्या नंतर तिनं कुठं बघायला पाहिजे? तिची सुई घरी हरवली. परंतु नवरात्राचं 9 दिवसाचे कीर्तन चालू होते आणि त्या ठिकाणी तिची सुई घरी हरवली. परंतु इथं शोधू लागली, ती खाली खाली शोधू लागली. तिच्या शेजारी एक बाई बसली. तिला वाटलं नवरात्रात काही देवीचं काही आलं काय, करून तिच्या बाजूची बी बाई तसंच करू लागली. ते खाली मातीमध्ये चापलो राहिली. तिच्या बाजूची ती पण तशीच चापलो राहिली. सगळं मंडप तसा करायला लागला. म्हटलं या बायका सगळ्या असं का करत असन? मग त्या पहिली जी म्हातारी होती तिला विचारलं, आजी तुम्ही काय शोधित होत्या? म्हणे बाई माझी सुई हरवली. म्हणलं कुठं? म्हणे घरी. म्हणे मग तुम्हाला घरी शोधायची ना? नाही ना, तिथं लाईट गेलेली होती, मला वाटलं इथं उजाडे म्हणून इथं शोधायला लागले. मग इथं सापडन का सुई? नाही सापडू शकत. आपण ज्या कामाला आला आपण तेच काम केलं पाहिजे. आपण आता इथं कथा ऐकायला बसलो ना, कथेतच चित्त आपलं असलं पाहिजे. आपण जर घरचं ध्यान केलं तर आपलं कथा ऐकून उपयोग नाही, किंवा कथेत आपलं चित्त लागत नाही. कारण आपलं सगळं चित्त कुठं पाहिजे? कथेवर पाहिजे. तेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळतं. आता ज्यांचे ज्यांचे उद्धार झाले, तुम्हाला कालच सांगितलं, बिंदूकच्या बायकोने काय केलं? बिंदूकच्या बायकोने समजा त्याची बायकोने बांधून आणलं आणि एका याला बांधलं. परंतु त्याने इतक्या अंतःकरणातून चंचुलेने एवढं पुण्य केलं होतं, पण तिनं आपल्या नवऱ्याला कथा ऐकवली. त्यानं एकदम एकाग्र चित्ताने कथा ऐकली तर त्याचा उद्धार झाला. तसं तुमचं आमचं आहे. आपण एकाग्र चित्ताने जर कथा ऐकली ना, आपल्याला त्याचं पुण्य मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याचा फायदा झाल्यास, कारण शिवकथेचा खूप खूप अनुभव आहे. खूप माझे भोले बाबा एवढे भोळे आहे ना, एवढे भोळे, त्याचं फळच दिल्याशिवाय राहत नाही ते. कारण तुम्हाला एक सांगते उदाहरण, की एक ब्राह्मण होते आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न त्यांना करायचं होतं. फळ मिळतं बरं का, आपण तपश्चर्या केली ना फळ मिळतं. त्यांना मुलीचं लग्न करायचं होतं. अगोदर सर्वांकडे त्यांनी यथाशक्ती मागितली, पण त्यावेळेस कोणी दिली नाही. मग त्यांनी तपश्चर्या करायला गेले 12 वर्ष. 12 वर्ष तपश्चर्या करायला गेले तर त्यांनी देवीची सारखी स्तुती करत राहिले. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. सारखी 12 वर्ष देवीचं सारखं त्याने जप केला. आणि 12 वर्षाच्या नंतर गावातल्या लोकांना वाटलं की आता हे ब्राह्मण बुवा काही येत नाही. मुलगी मोठी झाली. आता ते तपश्चर्याला बसले. तपश्चर्यातून जरा नाही उठले. खेड्यामध्ये वातावरण खूप छान असतं बरं का. ती त्यांची कन्या कुठून आणि आपली कन्या कुठून, खूप एकाग्र चित्तानं खरं एकजूट असते खेड्यामध्ये. गावातल्या लोकांनी वर्गणी जमा केली आणि त्या मुलीचं लग्न लावून दिलं. म्हणजे बघा किती, म्हणजे गावातल्या लोकांना सुद्धा किती काळजी असते, किती प्रेम असतं एकमेकाविषयी. खरंच तसं प्रेम असणं खूप महत्वाचं आहे. आता प्रसंग आला म्हणून सांगते. रामभाऊ आणि शामभाऊ हे दोघं भाऊ होते बरं का. दोघं मित्र होते. आणि दोघं मित्र होते
पण जो रामभाऊ होता ना तो थोडा गरीब होता आणि जो शांभाऊ, दोघं अगोदर खूप चांगलं होतं दोघांचं, नंतर परिस्थिती बदलली. तो शांभाऊ जो होता तो महाराष्ट्रामध्ये एकदम म्हणजे आता तो खासदार झाला आपला. खासदार झाल्याच्या नंतर तो खूप असा टीव्ही मध्ये चमकायला लागला. खासदार झाल्याच्या नंतर टीव्ही चमकायला लागला तो, तर तो म्हणायला लागला माझ्या त्याच्या लेकरायला, रामभाऊ, हा माझा मित्र आहे बरं का, हा माझा मित्र आहे बरं का, हा टीव्ही जो दिसतोय ना माझा मित्र आहे, तो खासदार झालेला आहे आता. आणि त्या ठिकाणी त्या मुलांना खूप आनंद वाटायचा की पप्पाचे मित्र आहे ते खासदार झालेले आहे. आणि त्या ठिकाणी मुलांना भूषण वाटायला लागलं. रामभाऊची खूप गरिबी, ती खूप गरिबी, इतकी गरिबी, तर त्या गरिबीतून रामभाऊच्या मुलीचं लग्न निघलं. आणि मुलीचं लग्न पण तसं निघलं, परंतु मग जशी परिस्थिती आहे तैशा परी राये कौतुक पाये संचिताचे. आता जशी परिस्थिती असली तसंच माणूस वागत असतं. आता रामभाऊच्या मुलीचं लग्न निघलं, परंतु परिस्थिती इतकी गरीब होती ना, तर त्या गरिबी सारख्याच पत्रिका होत्या. गरिबी सारख्या पत्रिका असल्यामुळं होता. आणि तो कुठं राहायचा, तो पुण्याच्या ठिकाणी राहायचा. आता पुण्याच्या ठिकाणी राहत असल्यामुळं याला आठवण आली की आपल्या मित्राला पत्रिका दिली पाहिजे आपण. येईन तो लग्नाला मुला. आणि त्या ठिकाणी रामभाऊ पत्रिका घेऊन गेला. गेल्याच्या नंतर त्या दिवशी त्या ठिकाणी अलीकडंच त्यांच्या जो नौकर असतो त्याच्या हातात ती पत्रिका दिली. रामभाऊ परत आले. दुसऱ्या दिवशी ते साहेब आणि नौकर बगीच्यामध्ये बसले, परंतु खूप गरिबीची पत्रिका ती तो नौकर डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकायला लागला. परंतु साहेबांनी विचारलं, अरे एवढी गरिबीची पत्रिका, एवढा कागद इतका हलका, आणि ही पत्रिका आपल्यापर्यंत आली कशी? ती पत्रिका अगोदर मला वाचून दाखव, डस्टबिनमध्ये टाकू नको. त्या ठिकाणी ती पत्रिका वाचून दाखवली. रामभाऊ नाव ऐकलं साहेबांनी. ऐकल्याबरोबर पत्रिका पहिली हातातून हिसकून घेतली. इकडं आणते पत्रिका. बघितली वाचून पत्रिका. पत्रिका वाचल्याच्या नंतर रामभाऊच्या डोळ्यात पाणी आलं. रामभाऊ म्हणतात, शांभाऊ म्हणतात, माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे. आता ह्या दिवशी कोणत्याच समजा मिटिंगी घ्यायच्या नाही, कुठं कार्यक्रमाला जायचं नाही, आपल्याला लग्नाला जायचंय. आणि त्या ठिकाणी ज्या दिवशीची लग्नाची तारीख होती त्या दिवशी सारख्या गाड्या खेड्यामध्ये यायला लागल्या. सर्व लोकांना वाटलं या गाड्या चालल्या कुठं, या गाड्या चालल्या कुठं. आणि त्या ठिकाणी एक एक गाडी यायला लागली. त्या ठिकाणी मंडपमध्ये सर्व बसलेले होते. आणि ते साहेब, गाडी उभी राहिली की साहेब गाडीतून खाली उतरताय. इकडे रामभाऊनी बघितलं. रामभाऊ पळतच आले आणि गळाभेट घेतली आणि सांगितलं, तुम्ही काही सूचना पण दिली नाही आम्हाला की आम्ही येत आहे का, काहीच नाही. आम्ही तुमचं काहीतरी व्यवस्था करून ठेवली असती. शांभाऊ म्हणतो, अरे काय व्यवस्था करायची आहे? आज आपल्या मुलीचं लग्न आहे, आज आपल्याला वराडाची व्यवस्था करायची आहे, माझी काय व्यवस्था करतो? नाही, तुम्ही खूप मोठी साहेब आहे असं म्हणायचं नाही. आज आपल्या मुलीचं लग्न आहे, मीन तू सारखाच आहे, मला साहेब म्हणायचं नाही. आणि त्या ठिकाणी ते साहेब स्वतः मुलीच्या लग्नामध्ये बकेट घेतली
आणि भाजी वाढण्याचं काम त्या साहेबांनी केलं. आणि त्या ठिकाणी मुलीचे वडील म्हटले, आता सर्व पंक्ती आटपल्या, तुमची सोय मी बाहेर जेवणाची कुठंतरी करतो. अरे रामभाऊ येडा आहे का, आमच्या जेवणाची सोय बाहेर नाही करायची, आज मी ह्याच मंडपमध्ये जेवणार आहे. साहेब चटईवर बसले जेवायला सर्व पंक्ती आटपल्यावर. आणि त्या ठिकाणी मुलीचे वडील रामभाऊ त्यांना वाढायला आले, परंतु अगोदर मुलीच्या बापाच्या तोंडात घास घातला आणि सांगितलं, अरे तू महिन्यापासून ह्या तयारीत असेल, तुम्हाला एक कल्पना सुद्धा दिली नाही. मी खूप अजून तुझी व्यवस्था करून ठेवली असती, तुझी धावपळ होऊ दिली नसती. माझ्यापर्यंत जी पत्रिका आली ना, ती पत्रिका सुद्धा आपण खूप छान छापली असते, पण तू मला काहीच कल्पना दिली नाही. आपण लग्न सुद्धा अजून आपल्या दीदीचं थाटामाटात केलं असतं. तू खूप दमला असल, खूप महिनाभरपासून तुझी तयारी चालू आहे. तू पहिला माझा घास घे. रामभाऊच्या तोंडामध्ये त्याने घास भरवला आणि तू माझ्या बरोबर जेवण कर, तर मी जेवण, नाही तर मी जेवणार नाही. आज एवढे मोठे साहेब असून चटईवर बसले. गरिबी बी आली ना, तर त्यावेळेस त्याने साथ आपल्याला दिली पाहिजे. हा बाहेर गेला सिटीमध्ये, तरी पण आपल्या मित्राला तो विसरला नाही. कारण लग्नाचा प्रसंग तसा असतो. कारण मुलीचं लग्न खूप भाग्याची गोष्ट आहे आणि मुलीच्या लग्नाला मदत केलीच पाहिजे. कारण ज्यांची परिस्थिती गरीब आहे ना, त्यांना खरंच मदत केली पाहिजे. कन्यादानाला खूप महत्त्व आहे, अन्नदानाला खूप महत्त्व आहे. कारण आपण जर मदत केली, मुलीला हातभार लावला लग्नाला, तर भगवंत आपल्या मुलीचं खूप कल्याण करत असतो. कारण संतांचे वाक्य असतात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत आदी कौतुक कधीही समोरच्याचं कल्याण बघत असतात, मग स्वतःचं कल्याण बघतात. आपण जर स्वतःच बघितलं तर कधीच बरं होत नसतं. आपण अगोदर समोरच्याचं चांगलं केलं का तेव्हा आपलं चांगलं होत असतं. आणि कधी बी आपण तशी भावना ठेवली पाहिजे की भगवंता तू सर्वांचं चांगलं कर, त्याच्या मागं माझं कर. भगवंत बरोबर चांगलं करतो. महादेव बाबाला एक भक्त होता. महादेव बाबाला वाटलं हा खूप सेवा करतो, ने काय एक घंटा वाजायचं, त्याला म्हणायचं मला एक पट दे, पण माझ्या शेजाऱ्याला दुप्पट दे. हा म्हणतो काही गरजच नाही ना, घंटा वाजायचा नाही, दुप्पट मागायचं बी नाही. आपल्याला एक पट आणि दुसऱ्याला दुप्पट कशाला? घंटा वाजला नाही म्हणजे असं जर मन असलं तर कसं होईल? नाही. दुसऱ्याविषयी मन आपलं चांगलं पाहिजे. तसं रामभाऊचा मित्र होता. जात्या वेळेस मुलगी गळ्यात पडायला लागली. काका बरं झालं तुम्ही आले, आमच्या बाबाला खूप तुमची आठवण यायची. तुम्ही टीव्हीत दिसले का आमचे बाबा म्हणायचे माझा मित्र आहे बरं का, माझा मित्र आहे बरं का. आम्हाला खायला नसायचं, आम्ही म्हणायचो बाबा तुम्ही जा ना तुमच्या मित्राकडं, ते आपल्याला मदत करतील ना. नाही, गरीब परिस्थितीत कधीच कोणाकडे जायचं नाही. कारण गरीब माणूस जर समोरच्या श्रीमंताकडे गेला ना, त्याला असं वाटतं की यो काहीतरी मागायलाच आला. कधीच जायचं नाही. आपण जायचं तर आपल्या भगवंताकडे जायचं, त्याच्याजवळ जाऊन रडायचं. तो आपल्या डोळ्यातलं पाणी पुसल्याशिवाय राहत नाही. कधी आपल्याला कोणतंही दुःख आलं ना, तर आपल्या भोले बाबाला जाऊन सांगायचं की भोले बाबा तुम्हीच माझ्या दुःखाचं निवारण करा. कारण तुमच्याशिवाय
माझ्या दुःखाचं निवारण कोणी करू शकत नाही. कारण समोरच्याला जे दुःख तेच तुम्हाला दुःख, तेव्हा तुमचं दुःख कोण निवारण करल. म्हणून आपलं कोणतंही दुःख असलं तर आपण त्याच्याजवळच सांगायचं. इतर कोणाजवळ सांगून उपयोग नाही, कारण जगामध्ये सुखी कोणीच नाही. जो तो आपल्या याच्यात दुःखी आहे. जगी जो देखे सो दुखिया बा जो देखे सो सुखिया बाबा, दुखी कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखी सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो दुखिया म्हणजे जगामध्ये सुखिया कोणीच नाही आहे. सुखी कोणीच नाही जगामध्ये. जे तो आपल्या याच्यामध्ये दुःखी आहे. म्हणून तुम्ही दुसऱ्याला दुःख सांगितलं, तो दुःखी असं तो काय आपलं निवारण करीन. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारून मना तू शोधून पाय. जगात सुखी कोणीच नाही. आपल्याला वाटतं ह्यो सुखी तो सुखी, कोणीच सुखी नाही. आपल्याला वाटतं श्रीमंत लोक खूप सुखी असतील, पण श्रीमंत लोकांना सुद्धा झोप येत नाही. का तर तेवढा पैसा त्यांच्याजवळ असतो, पण त्यांना झोप सुद्धा येत नाही. ते सुद्धा त्यांना दुःखी असतात. गरीबाला झोप येतील आरामशीर, एखाद्याला गरीब परवडतो, पण श्रीमंत जास्त दुःखी असतात. कारण त्यांना सारखी चोराची भीती असते. आपल्याकडे जर खूप पैसा असला तर आपल्याला झोप येऊ शकत नाही. म्हणजे जगामध्ये सुखी नाही कोणी ना. आपण जे दुःख असलं ना ते आपल्या भोले बाबा जवळ सांगायचं, तो निवारण करणार आहे. कारण कोणतंही संकट आलं ना देवाजवळच भांडायचं. माझी जन्याबाई, मीराबाई, आमचे माऊली, नाथबाबा कोणाकडे जायचे? भगवंताकडे जायचे. कारण तोच एक निवारण करणारा आहे, दुसरं कोण आहे. आणि भगवंत आणि महादेव, विष्णू आणि महादेव हे काही वेगळे नाही, दोन्हीचे एकच रूप आहे. त्याच्यामुळं तुम्ही कोणत्याही देवाला सेवा केली तर ती भगवंतापर्यंत जात असते, वेगळं काही नाही. त्या ठिकाणी ब्राह्मण देवता त्यांच्या मुलीचं लग्न गावातल्या लोकांनी लावून दिलं. आणि 12 वर्षाच्या नंतर देवीची स्तुती करत होते, देवीची प्रार्थना करत होते की माझ्याकडे लक्ष्मी जर आली तर मला मुलीचं लग्न करता येईल. त्या ठिकाणी देवी प्रगट झाली की अरे म्हणे, जा म्हणे, तुला काय मागायचं ते माग म्हणे. आता तुझी तपश्चर्या पूर्ण झाली. सांगितलं मला काहीच नाही, माझ्या मुलीचं लग्न करायचंय म्हणून मी तपश्चर्या करायला बसलो. परंतु म्हणे तुझ्या मुलीचं लग्न तर कधीच होऊन गेलं. म्हणे नाही, मग मला आता काहीच लागत नाही, मी घरी पण जाणार नाही. नाही, माझ्या तपश्चर्या तू केली त्याचं फळ मला द्यावं लागेल, तू घरी जा. परंतु देवाला जर द्यायचं असलं ना तर तुम्ही नाही मागितलं तरी तो देत असतो. आपली तपश्चर्या, आपलं पुण्य जर तेवढं झालं ना तर देवाला त्याच्यातून उतराई व्हावंच लागतं. कारण तेवढं पुण्य आपल्याकडं झालं तर देवाच्या डोक्यावर ओझं होत असतं, देवाला त्याचं फळ द्यावं लागतं. तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईन याच्यात. चोखोबाची बहीण झाला सारंगदर, वैनी उघडादार हाका मारी. ज्या वेळेस चोखोबाच्या बायकोला दिवस गेलेले होते आणि सांगितलं की तुमच्या बहिणीला बाळंतपणासाठी घेऊन या, तर त्या ठिकाणाहून ते दरवाजाच्या बाहेर निघले बहिणीला आणण्यासाठी. परंतु समोरून दिंडी चालली
ज्ञानोबा मावली मावली ज्ञानोबा मावली मावली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय 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 ज्ञानोबा तुकाराम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम शिव स्वागतम शिव स्वागतम शंभो शिव स्वागतम शंभो शिव शंभो शिव स्वागतम स्वागतम शिव स्वागतम स्वागतम शिव स्वागतम शिव स्वागतम शंभो स्वागतम शिव स्वागतम स्वागतम अजून वेळ आहे अक्षदाला थोडीशी कथा बाकी आहे आपली ती कथा पूर्ण करू नंतर अक्षदा नंतर लग्न हॅलो काय करणार नाही थोडं इकडे घेतलं की भाऊला नाही थांबा होतं बरोबर बरोबर होतं हे भाऊला थोडं इकडे सरकवलं का ही खुर्ची इकडे आली कळून जाते नाही नाही राहू द्या. मोठ्या दिसतील ना मग समोर दिसले पाहिजे समोर दिसले पाहिजे ते राहू द्या माईक पडेल इकडं मला सांभाळायला माणूस लागत आहे दिसते का आता दिसते हॅलो झालं व्यवस्थित भजन
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओ नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय जानकी जय पवन सुत हनुमान की जय. सती आणि शिव अगस्त ऋषीच्या आश्रमामध्ये कथा ऐकण्यासाठी गेल्या. ते विषय आपला चालू होता, परंतु सतीचं चित्त लागलं नाही. पुढे ज्या वेळेस रामप्रभू वनात गेलेले होते 14 वर्ष, त्या ठिकाणी यांची कथा ऐकून झाली आणि हे शिव आणि सती चालले. त्यावेळेस तिकडून शिते 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 असा आवाज आला आणि त्या ठिकाणी हे चालले होते. आणि ही सती म्हणती शिते शिते असं कोण म्हणतं? ते म्हटले की राजकुमार आहे, प्रभू रामचंद्र भगवंत आहे, लक्ष्मण आहे. आणि त्या ठिकाणी दोघांचे भेट झाली. महादेवाला वाटलं की मी रामाचं दर्शन घ्यावा, पण ही बाई माझ्या संग आहे. ही म्हणून तो बायकोसाठी येडा झाला आणि हा त्याच्या पाया पडू लागला. दोन्हीच एकमेकाने अंतकरण जाणून घेतलं आणि एकमेकाने मनामध्येच वंदन केलं. आणि त्या ठिकाणी आता ही सती होती. ही म्हणे मला परीक्षा घ्यायची, तुम्ही म्हणताय प्रभू रामचंद्र भगवंत आहे, खरंच हे भगवंत आहे का? मी यांची परीक्षा घेणार आहे. चालेल घे म्हणे. सतीने त्या ठिकाणी पुढे चालल्या गेली आणि सीतेचं रूप धारण केलं. परंतु माझे भगवंत आहे. बाबांनी काल प्रमाण दिलं न सांगता कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लागे. देवाला काय कळत नाही? सर्व काही कळतं. त्या ठिकाणी भगवंत आले आणि हिनं सीतेचं रूप घेतलेलं होतं. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, आई साहेब तुम्ही इथं का? मग बोले बाबा कुठे? आमचे बाबा कुठे? त्या ठिकाणी सती लज्जित होऊन गेली. तिला वाटलं खरंच भगवंताचा अवतार आहे, मला कळालं नाही. त्या ठिकाणी तिला काहीच बोलता आलं नाही. नंतर पुढं महादेवाकडे गेली. महादेव बाबा म्हणतात, घेतलं का माझ्या रामाची परीक्षा? नाही, मी नाही घेतली परीक्षा. खोटं बोलती का तू? माझ्या रामाची परीक्षा घेतली नाही. परीक्षा घेण्यासाठी तर गेलती. महादेवाला कळणार नाही का? महादेव बाबाला राग आला. चालले दोघ जण. चालता चालता पुढं गेल्याच्या नंतर कैलासावर गेले. गेल्याच्या नंतर तिथं बसल्याच्या नंतर अशा कथा वगैरे चालल्या त्यांच्या. त्या ठिकाणी सर्व देवतांची मीटिंग भरली आणि मीटिंग भरल्याच्या नंतर सर्व देवता त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी दक्ष राजा आले. दक्ष राजा आल्याच्या नंतर सर्वजण उभे राहिले. महादेव बाबा रामाचंच भजन करीत राहतात. महादेव बाबांनी काही वरती मुंडकं केलं नाही. महादेव बाबाला कळालं नाही काही श्री राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम जय जय राम. भजन करी महादेवा भजन करी महादेवा हो भजन करी महादेवा राम पूजे सदा शिव. राम पूजी सदा शिव.
सदाशिव. महादेव बाबा फक्त रामाचंच भजन करीत असतात. महादेव बाबांनी बघितलंच नाही की दक्ष राजा आला म्हणून. सगळेजण उठून उभे राहिले. दक्ष राजाला राग आला की सर्व जण उभे राहिले, माझा हा जावई असून हा उभा राहिला नाही. त्या ठिकाणी दक्ष राजाने बदला घेण्यासाठी यज्ञ ठेवला. यज्ञ ठेवल्याच्या नंतर सर्व देवतांना आमंत्रित केलं, पण महादेव बाबाला आमंत्रित केलं नाही. सर्व देवतांची विमानं चालले आणि त्या ठिकाणी सतीला विचारतात, का ग सती तुला यायचं का? कुठं? अगं तुझ्या वडिलाची तर खूप मोठा यज्ञ आहे, आम्हाला आमंत्रण आहे, तुला आमंत्रण नाही का? लक्ष्मी चालली, सावित्री चालली, सर्वजणी चालल्या. सर्वजणी तिला विचारतात आणि ज्याला आमंत्रण नसलं ना तिथं बाया मुद्दाम जातात. का ग बाई तुला आमंत्रण नाही का? जावाचे भांडणं व्हायला असू द्या, या गावातल्या बाया त्या जावाला विचारल्याशिवाय जाणारच नाही. फक्त समजा लहानीला मोठीच्या मुलाचं लग्न आहे आणि लहानीचं घर अलीकडून आहे, पण गावातल्या बाया चालल्या का बांगड्या भरायला, लहानीला आमंत्रण देईल नसतं. या चालले का का ग चालायचं नाही का तुला बांगड्या भरायला? कुठं? बाई तुझ्या पुत्याच लग्न आहे ना, मला आमंत्रण नाही. काय बाई किती केलं ग तू, पण विसरून गेली तुझी जाऊ. म्हणजे आगीत जास्त तेल वत्ता बायका. असं म्हणणार नाही, जाऊ दे विसरली असन, चुकला असन तिच्या कोण, चल तू, असं नाही. मुद्दाम. आणि पुन्हा येतील, तिकून येता बी तशा जाणार नाही, तिथं फोडणी लावून देतील. तू किती केलं तिचं वालं, तिचं काम नव्हतं का यायचं, जरी नाही बोलवलं तरी बी ते दोन्हीकडे भांडणं लावायचे काम. आता इथं हेच झालं, सतीला बोलवलं नाही म्हणून मुद्दाम, सती तुला यायचं नाही का, तुझ्या बापाची एवढा मोठा यज्ञ आणि तुला आमंत्रण द्यायला नको पाहिजे होतं का? पण सतीला काहीच माहित नव्हतं की या सासऱ्या जावायचं काय झालं, काहीच माहित नव्हतं. सांगायचं तात्पर्य की कधीच भांडणं लावायचे कामं करायचे नाही, कारण आपण आज त्यांची भांडणं लावलेलं उद्या आपलं कोणीतरी लावल्याशिवाय राहत नाही. वीज व्हायचे कामं करा, कोणाची स्वैरिक नाही जमवता आली तर जमू नका, पण मोडायचे प्रयत्न करू नका. कोणाचं नाही चांगलं झालं तर करू नका, पण वाईट कोणाचं करू नका. कारण तुम्हाला हा जन्म खूप यांना मिळालेला आहे, सहज मिळाला नाही. मग या जन्माचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे. तुका म्हणे एका मरणीची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्यावेळेस रडत होतो, पण आपण जाताना लोक सगळे रडले पाहिजे. आपण हसत हसत गेलो पाहिजे आणि लोक आपल्या मागे रडले पाहिजे, असं आपण कीर्ती करून गेलो पाहिजे. कधीच सासू सुनामध्ये भांडणं लावायची नाही, कधीच जावामध्ये भांडणं लावायची नाही. कारण आज तिचं घर पेटवलं की उद्या आपलं पेटवणारं कोणीतरी राहतं. जेवढे कर्म चांगले करा ना तेवढं चांगलं फळ आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. मग कर्म चांगले करीत राहा, वाईट कर्म करू नका, कोणाचं वाईट करू नका, निंदा कोणाची ऐकू नका. कोणी निंदा करीत असलं तिथं थांबू नका, कानानं निंदा सुद्धा ऐकायची नाही. त्या ठिकाणी सती चालली, सतीला सगळे विचारतात तुला यायचं नाही का, परंतु सती म्हणती यायचंय, तुम्ही चला पुढं, मी येते. सगळे गेल्या, सती महादेवाकडे आली. काहो बायांना लाडीगुडी लावायचं असलं तर बघा ना, अहो तुमच्या सासऱ्याची तर यज्ञ चालायचं नाही का आपल्याला? आपण काय म्हणला असतो, माझ्या बापाची तर यज्ञ यायचं नाही का तुम्हाला? पण ती कशी म्हणते बघा, तुमच्या सासऱ्याची तर यज्ञ. ते म्हटले सती आपल्याला आमंत्रण नाहीये, आमंत्रणाशिवाय जायचं नाही. ती म्हणे माझं माहेर आहे ना, तिथं जायला काय हरकत आहे? नाही सती, तुझं माहेर आहे, तू जाऊ शकते, नंदीला तुझ्या बरोबर देतो, तू जा, पण मी नाही येणार, मी जावई आहे. बिगर बोलवल्याचं सत्याला यायचं बरं का, सत्यनारायणाला यायचं.
गुरुच्या घरी, संतांच्या घरी इथं आमंत्रणाची वाट बघायची नाही, जायचं. आणि त्या ठिकाणी सती नंदीला घेऊन जाते, कारण ऐकत नाही सती. सती म्हणती नाही, माझ्या बापाच्या घरी येत नाही, मला जायचंच आहे. परंतु राग माणसाला खूप घातक असतो. माझी सर्व स्त्रियांना नम्रतेची विनंती आहे की आपल्याला किती राग आला ना, भोले बाबाच्या मंदिरात येऊन बसायचं, पण जीवाचं बरं वाईट करायचं नाही. घरात किती भांडणं होऊ द्या, राग एका क्षणाचा असतो, पण तो कुठं नेऊन बसवतो माणसाला सांगता येत नाही. किती राग येऊ द्या तुम्हाला, किती राग येऊ द्या, काही होऊ द्या, खुशाल भोले बाबाच्या मंदिरात येऊन बसायचं, पण जीवाचं बरं वाईट करायचं नाही. कारण तेवढा क्षण निघून गेला ना, तुम्ही पुन्हा खूप चांगलं होईल, तुमचं इतकं कल्याण होईल की तुमच्याकडे लोक बघत राहतील. हा जन्म पुन्हा मिळत नाही ना, एकदाच जन्म मिळतो, पण तो क्षणाचा राग आपल्याला कुठेही नेऊन बसवतो. म्हणून किती राग आला तर मनावर ताबा ठेवायचा, भोले बाबाच्या मंदिरात येऊन बसायचं. तुम्हाला नाही गावात वाटलं, बाजूच्या मंदिरात, शेजारी मंदिर असलं तिथं जाऊन बसायचं, पण जीवाचं कधी जाळून पोळून घ्यायचं नाही. राजाची मुलगी, राजाची सून 14 वर्ष दगड उशाला घेऊन झोपली, पण तिनं कशी विहिरीत उडी टाकली नाही, तिनं जाळून पोळून घेतलं औषध. मग आपण कोण आहे? ती राजाची मुलगी होती, ब्रह्मांडाचा धनी, त्याची पत्नी होती, तिला काय करता येत नव्हतं, तरी पिन 14 वर्ष दगड उशाला घेऊन झोपली. मग आपण कोण्या झाडाचा पाला आहे? मग आपण का जाळून पळून घ्यायचं, का औषध प्यायचं, का विहिरीत उडी टाकायची? तुम्ही विहिरीत उडी टाकल्यावर तुम्हाला तिथे गादी टाकेले का? झोपा याच्यावर जाऊ, तिथं लय वेदना आहे, मग तुम्हाला वाटण खालीच बरं होतं. विहिरीत उडी टाकून औषध पिऊन तुम्हाला तिथे आराम नाहीये, याच्यापेक्षा दुःख तिथं जादा आहे. म्हणून कधीच जीवनाचं बरं वाईट करायचं नाही. सतीला राग आवरला नाही, सती म्हणती नाही मला जायचंच आहे, माझ्या बापाची इथं यज्ञ जायचं. आणि त्या ठिकाणी सती गेली, पण सती दक्षाने सांगितलं होतं की ती जर आली तर तिच्या संग कोणी बोलायचं नाही. पण आईची माया जगामध्ये सर्वात येडी माया आहे. सुरुवातीला बहिणी भेटल्या, का ग तुझा नवरा स्मशानभूमीतच राहतो का? दुसरी भेटली, का ग अजून भस्मच लावितो का? का ग अजून गरबा आणलं का नाही? ती म्हणते नाही. सगळ्याला उत्तर देत देत चालली. आणि त्या ठिकाणी पुढे आई भेटली, आईकडे कडून गळ्यात मिठी मारायला लागली. तेवढ्यात दक्षानं बघितलं, दक्षानं सांगितलं मी कोणाला बोलायचं सांगितलं नव्हतं. दक्ष तिच्या संग बोलला नाही. आणि त्या ठिकाणी ती यज्ञ मंडपात गेली, पण तिच्या मालकाचा कुठंच काही पूजेचा ठिकाणा तिला दिसला नाही. त्यांची पूजा मांडलेली नव्हती, त्यांचा कुठंच काही त्यांचं पूजन नव्हतं. तिला राग आला की माझ्या महादेवाला हे सगळे त्यांचे म्हणजे हे सगळे त्यांचे वंदन करणारे त्यांना, आणि जे मेन आहे त्यांनाच यांचं काहीच नाही इथं ठिकाणा. सर्व देवतांना मानत तुम्ही तरी कशी इथं थांबले? माझ्या मालकाला इथं जागा नाही, तुम्ही कशी इथं थांबले? माझ्या महादेवाची पूजा इथं कुठं मांडलेली नाही. त्या ठिकाणी सतीला खूप राग आला. सतीला राग आल्याबद्दल खूप आला राग तिला, आणि तिने अग्नीमध्ये उडी टाकली आणि त्या यज्ञामध्ये उडी टाकली. त्यावेळेस ते नंदीनं बघितलं. नंदी पळत महादेवाकडे गेले आणि महादेव आले. आणि त्या ठिकाणी खूप त्या यज्ञाचा असा धुमाकूळ झाला. महादेवाने ते सतीला बाहेर काढलं, आपल्या खांद्यावर घेतलं आणि महादेव चालले. महादेवाने एक जट उपटली आणि त्या जटातून अनेक वीरभद्र तयार झाले. आणि वीरभद्र तयार झाल्याच्या नंतर सगळा त्या यज्ञाचा धुमाकूळ झाला. आणि सर्व देवतांना वाटलं हा यज्ञ काही आता पूर्ण होत नाही.
आता काय करायचं. आणि त्या ठिकाणी भोले बाबांना आपल्या सतीला घेऊन चालले खांद्यावर टाकून. त्या ठिकाणी विष्णू भगवंताने चक्र काढ आणि ते चक्र भोले बाबा मागे सोडलं. सोडल्याच्या नंतर पहिल्यांदा शिर कटलं आणि ते शिर कुठं गेलं, आपल्या कोल्हापूरला गेलं. त्या ठिकाणी वरचं धड कटलं, त्या ठिकाणी ते माहूरला गेलं. नंतर अर्ध धड कटलं, त्या ठिकाणी ते तुळजापूरला गेलं. आणि जे कुंकू उरलं ते सप्तशृंगी माताच्या ठिकाणी आलं. असं आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ हे पार्वतीचे आहे. कारण हे 3.5 पीठ या ठिकाणी पार्वतीच्या रूपाने हे सगळे तयार झालेले आहे. आणि अशा प्रकारे त्या पार्वतीचं आणि वीरभद्राने सर्व धुमाकूळ मारला आणि खूप काही त्यांचं युद्ध चाललं. त्याच्यानंतर आता हा यज्ञ तर पूर्ण करावं लागल आणि यज्ञ पूर्ण करायचा. परंतु दक्ष राजाचं मुंडकं देखील कटलं. आणि आता काय करायचं, यज्ञ कसा पूर्ण होईल. त्या ठिकाणी त्याला बोकड्याचं मुंडकं लावण्यात आलं आणि सर्व देवतांनी महादेवाची प्रार्थना केली आणि सांगितलं, महादेव बाबा तुम्ही जर असं केलं तर हा यज्ञ पूर्ण होणार नाही. त्या ठिकाणी यज्ञ तुम्हाला पूर्ण करून घ्यावाच लागेल. त्या ठिकाणी महादेव बाबा होकार दिला त्यांनी, करून घ्या, यज्ञ पूर्ण करून घ्या. आणि त्या ठिकाणी बोकड्याचं मुंडकं लावलं आणि यज्ञ पूर्ण करून घेतला. यज्ञ पूर्ण केल्याच्या नंतर आता पुढं काय करायचं, त्या ठिकाणी हिमालय आणि मेनका यांच्या पोटी आता पार्वती आई साहेबांना जन्म घ्यायचा आहे. त्या ठिकाणी हिमालयाने 27,000 वर्ष तपश्चर्या केली पार्वती आई जन्माला येण्यासाठी. आणि त्या ठिकाणी ती 8 वर्षाची झाली. 8 वर्षाच्या झाल्याच्या नंतर ती पुन्हा तपश्चर्या करायला बसली महादेव बाबासाठी. खूप अशी तपश्चर्या पार्वतीने केली. आणि त्या ठिकाणी तपश्चर्या केल्याच्या नंतर तिची खूप तपश्चर्या झाली. परंतु माझ्या भोले बाबाने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, वयस्कर ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी ती तपश्चर्या करत होती. त्या ठिकाणी गेली आणि सांगितलं, मुली तू खूप तपश्चर्या करू लागली, तू एकलीच आहे, तू लग्नाच्या अवस्थेत आहे, तू अशी वनामध्ये एकली बसायला नाही पाहिजे, तू एकलीच तपश्चर्या करते, घरी जा. ती म्हटली नाही. म्हणजे तुझी काय इच्छा आहे. काही नाही, महादेव बाबा माझे पती झाले पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे, त्याच्यासाठी मी एवढी तपश्चर्या करते. ते म्हटले, त्या भोले बाबाकडे काय एवढं, त्यांना राहायला घर नाही, अंगावर सोयीचे कपडे नाही, आणि तू त्यांच्यासाठी काय तपश्चर्या करते. पण तिला महादेवाची निंदा सहन होईना. ती म्हणे, बाबा तुम्ही इथून चालते व्हा, मला माझ्या भोले बाबा संगच लग्न करायचंय, मी त्यांच्यासाठीच तपश्चर्या करीत आहे. आणि त्या ठिकाणी तपश्चर्या तिची पूर्ण झाली आणि त्या ठिकाणी घरी आली. घरी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी नारद मुनी चालले होते आणि त्यांनी हिमालयाने बोलून घेतलं आणि सांगितलं, आमच्या मुलीचं भविष्य सांगा. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की महादेवच हिचे पती होणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्या ठिकाणी हिमालय खुश झाला, मैनावती खुश झाली. परंतु लग्नाचा वेळ जवळ आली आणि जवळ आल्याच्या नंतर आता सर्वांना वाटलं की जर आता महादेव पार्वतीचं लग्न नाही केलं तर पुढं तारकासूर येईल कसा. तारकासूर जो राक्षस आहे त्याचा वध करायचा आहे आपल्याला आणि तो यांच्या मुलाच्या हातून वध होणार आहे. यांचं जर लवकर लग्न झालं तर तारकासूर मारल्या जाईल. म्हणून महादेवाला राजी केलं की तुम्ही लग्नाला तयार व्हा. ते म्हटले, मी तयार आहे, पण माझ्यासाठी लग्न कोण करेल. म्हणे पार्वती आई साहेब आहे,
त्यांची परवानगी घेऊ नये एकदा ते द्यायला तयार आहे. आणि त्या ठिकाणी महादेव पार्वतीचं या ठिकाणी लग्न लावण्यात येत आहे. आणि त्या ठिकाणी लग्न लावायचं, परंतु वऱ्हाड आलं. पुढं सर्व देवता खूप छान छान होते, विष्णू भगवान सगळे देव चांगले होते. परंतु आता हे महादेव बाबा आले तर यांचं तास आहे ते गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, त्या सरपाच्या माळा, ते वाघासारखं ते चमडं आता त्यांनी घातलेलं, ते मैनावती तर ती चक्कर येऊनच पडली. तिला वाटलं का मोठं राजकुमार असेल माझ्या लेकीचं नवरा येत असं म्हणल्यावर तिला चक्करच आले मैनावतीला. आता सगळे नारद मुनी त्या ठिकाणी गेले. का ग म्हणे तुला चक्कर कशामुळे? म्हणजे असं का माझ्या मुलीचं ना, मी मुलगी देणार नाही, माझी पार्वती देणार नाही, मी देऊ शकत नाही. पार्वती आई साहेबांना कळालं, माझ्या आईला चक्कर आले. पार्वती आई साहेब आईला समजायला गेल्या की आई अगं सगळ्या जगाचा मालक आहे हा, तू त्या कपड्यावर काय जाती, त्या भस्मावर काय जाती, त्या सर्पाच्या माळावर काय जाती, रुद्राक्षाच्या माळावर काय जाती, पण हा सगळ्या जगाचा मालक आहे. ती म्हटली तू येडी झाली का, तुला मी त्याच्या संग लग्न करू देणार नाही. नाही आई, तुला समजून सांगते, ते साक्षात महादेव बाबा आहे, भगवंत आहे, तू असं का करते? नाही, मला तो नवरदेव आवडलेला नाही, मी लग्न करू देणार नाही. शेवटी नारदाला चिंता पडली. नारद मुनी पुन्हा भोले बाबाकडे गेले आणि भोले बाबाला सांगितलं की तुम्ही खूप असं चांगलं रूप घ्या. पुन्हा महादेव बाबाने खूप छान रूप घेतलं आणि त्या ठिकाणी मग मैनावती आली. बघितलं मग तेव्हा मैनावती खुश झाली की नाही मी आता तयार आहे. आता या ठिकाणी आपल्याला महादेव पार्वतीचं लग्न लावायचे. सर्वांनी अक्षदा द्या, अंतरपट धरा. मुलीचे मामा मुलाचे मामा पाठीमागे उभे राहा. खाली उतरून घ्या, आता इथं उभं करा, खाली उतरून करो गणपती विद्या दया सागरा नात्वा हरो निबोधे मती दे आराध्यमो रेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगैरे हे रामबा गणनायका गजमुखा भक्ता तो जय उदर शुभम भवतो सावधान मंगल सावधान राजा भी मकरो कमिनी सन्नरी देखो नीचे ताकरी कन्या सगुणावरा रूपवरा कवना जिव्या देई दे आता एक विचार नवरा ज्याचे समार हो म्हणे रोखे पुत्र वडील त्याच पूजने कोर्या सदा मंगला उदर शुभम भवतो सावधान उमा पार्वती चिंतन सावधान सिंधू सरस्वती यमुना नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेत्रांचे क्षेत्रवती
तो महासुर सावधान रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामे रामाय तस्मै नमः कुलदेवता ग्रामदेवता चिंतना सावधान चला सर्वांनी खाली बसून घेण्याची कृपा करावी. सर्वांनी मांडवात बसून घ्या. कोणी गर्दी करू नका. समोरचे बाहेर येते की सर्वांनी खाली बसून घ्या. पंढरपुरात काय वाजत गाजत देवाचं लागत पंढरपूर राजा भिक्काची होती रुक्मिणी वपुवर लिहून पत्रिका दिली देश देशावर टाळ मृदुंग ही किती हर्षानं सोन्याचं बाशिंग लागेल देवाचं लागत देवाचा बाशिंग आहेर करा सर्वांनी आहेर करा देवाचा धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या पायी जोड घाला मोठी 9 लाख शोभत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत पंढरपुरात काय बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत 9 लाख मोठी विठुरायाचं कळसाला 9 लाख आळसला चढता उतरता कवडीला डाळसला सांगतो मी भीमका माझ्या लेकीचं हाय नात सांगतो मी भीमका माझ्या लेकीचं हाय नात सोन्याचं बाशिंग लग्न लागत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं पंढरपुरात सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत